स्पर्धेमध्ये मी 5 विकेट हॉल घेतला होता. मी चांगला खेळाडू आहे आणि पुनश्च एकदा तुला ऊर्जा मिळेल. काय म्हणशील, एकंदरीत संघ अडचणीमध्ये होता आणि तुझ्या माध्यमातून 3 विकेट्स आले. कशा पद्धतीने भावना व्यक्त करशील या सामन्याबद्दल? खूप छान होते. आणि काय म्हणशील विजयदादा टोकरे यांच्याबद्दल, कसं मार्गदर्शन मिळतं त्यांच्याकडून? नेहमी ते मला मार्गदर्शन करीत असतात. आणि मला एक खास आठवण येते, MPLच्या माध्यमातून एका चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना तुझ्या चेंडूवर षटकार आला, परंतु तेथून तू कुठल्याही प्रकारे न खचता न डगमगता जी भरारी घेतलीस. काय म्हणशील, कशा प्रकारे सराव केला जातो या खेळासाठी? खूप सराव केला होता. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असा कोणता खेळाडू आहे ज्याला जास्तीत जास्त लाईक आणि फॉलो करतोयस? रोहित शर्मा. शेवटचा अंतिम एकच प्रश्न, कसं वाटतं प्रशांत दादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आयोजन आणि नियोजन? खूप आयोजन नियोजन खूप छान आहे दरवर्षीप्रमाणे. नक्कीच आपल्या खेळासाठी मनापासून शुभेच्छा. आता आपण मॅच बॉल देणार आहोत. संगमालक आदरणीय विष्णू कडव यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आपण बघू शकाल गोलंदाजाकरिता आलेला आहे. खूप सुंदर आणि अद्वितीय गोलंदाजीचं पृथक्करण सचिनजी टोकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्लासिकल गोलंदाज आणि 5 विकेट हॉल त्याच्या नावावर. आणि हा मॅच बॉल मात्र आठवण देत राहील तो खऱ्या अर्थाने एका अप्रतिम आणि अजरामर प्रदर्शनाची. सचिन, पुढील खेळासाठी मनपूर्वक शुभेच्छा, तसेच धन्यवाद. मान्यवर, आता आपण बोलणार आहोत थेट लाईव्ह ऍक्शन मध्ये, जेथे अत्यंत मोठा सामना, बिग बॅटल, बिग क्लॅश सुरू होत असताना पाहायला मिळते. दोन संघांमध्ये माऊली विपक्ष आईगाव देवी टेन. करूयात सामन्याला सुरुवात. आदरणीय सचिन रहाणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय श्रीयुत अजय दामू दाभाडे या स्पर्धेचे प्रमुख कार्यकारिणी व्यक्तिमत्व साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते सरांचा शुभ सन्मान करायचा आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, परंतु इतका उत्तुंग तो झेल उडाला होता की झेल परिपूर्ण करणं खूपच कठीण. खूप चांगलं कौतुक गुरुदादा जाधव, ब्रँड ऑफ अंबाण यांच्या माध्यमातून सचिन टोकरे याचं खूप सारं कौतुक करण्यात आलेलं आहे. रोहित डुकले, त्यानंतर पांडुरंग धानवा, तसेच गणेश वावरे, सर्वांच्या माध्यमातून आपल्याला एक कौतुक पाहायला मिळतं. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर 5. या अंकावर 5 रन्स प्रोग्रेस कार्डवरती सजलेले आहेत. अद्वितीय ही स्पर्धा. गुरु जाधव यांच्या माध्यमातून बेस्ट ऑफ लक ऑल टीम. सर्व संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. STMPLच्या इतिहासामधील सर्वाधिक यशस्वी सुपरस्टार आयकॉन खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती बघायला मिळाली, अर्थातच गुरुदादा जाधव, ब्रँड ऑफ अंबाण. वळूयात आपण सामन्याकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 5 धावा प्रोग्रेस कार्डवर. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. एका बाजूने आपण बघू शकाल नितीनदादा तुंबडा, प्रसाद भोईर आणि प्रकाश वेडगा, कृषी अधिकारी, एक दिग्गज व्यक्तिमत्व. आणि या त्रिमूर्तीचा संघ जो सद्यस्थितीमध्ये फलंदाजी करतोय माऊली, आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण बघू शकाल आई गावदेवी टेन. संघ मैदानाच्या आतमध्ये आदरणीय धर्मेश दळवी आणि विलासजी घाटाळ यांचा संघ जो क्षेत्ररक्षण करतोय. गोलंदाजी मार्कवर ब्रँड ऑफ औंडाणी, लारा सांबरे सज्ज होतोय. खुलवर टप्प्याचा चेंडू होता, स्ट्रेट बॅटने व्ही फॅक्टर मध्ये सजवला गेला. फलंदाज सिद्धेश पाटील, ब्रँड ऑफ सातिवली. गतवर्षी जिल्हा परिषद प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यामध्ये ज्याने अद्वितीय खेळी साकारले होते, तोच फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. सिद्धेश पाटील सातिवली गावातून बिलॉंग करणारा. त्याच्या साथीने सुपरस्टार बॅटर मिस्टर योगेश किणी. स्मॅश केलंय फ्लॅट स्वरूपामध्ये वायडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण मिस्टर ऋषिकेश पराड, ब्रँड ऑफ भोपोली, विक्रमगड तालुक्यातील मोठं नाव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि चांगल्या पद्धतीने आपल्या उंजळीमध्ये त्याने चेंडूला विसावून घेतलं. खूप सारा सराव या खेळाडूंकडून केला जातो क्रिकेटचा, आणि म्हणूनच अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करणं मात्र खूप साधी, सोपे आणि लिलया. चांगली गोलंदाजी झाली या षटकामध्ये.
बॅटच्या रडारमध्ये चेंडू दिलेला नाहीये. चेंडूचा टप्पा थोडासा दूर ठेवलाय, खास करून गुडलाईन स्पॉटवर चेंडूची पिचिंग बघायला मिळाली ती लारा सांबरेच्या माध्यमातून. आणि म्हणूनच आपण पाहिलंय ते पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर देखील आपण बघू शकाल सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवर देखील सिंगल बघायला मिळालंय. पहिले 3 चेंडू अचूक टप्प्यावर आपल्याला अनुभवायला मिळाले आणि येथून मात्र फलंदाज विचार करत असेल माइंड मध्ये मोठा फटका खेळणं ही काळाची गरज बनली त्या आकर्षक टोटलसाठी. पुनश्च एकदा लवली बॉलिंग, ग्लोरियस बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग, मॅजिकल बॉलिंग, प्रॉलिफिक बॉलिंग. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली फलकावर ठप्प आहे ती 8 या अंकावर. 8 रन्स प्रोग्रेस कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. लारा सांबरेच्या माध्यमातून सुपर आउटस्टँडिंग पीस ऑफ बॉलिंग, दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण. 4 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च. यावेळेस मात्र फुल टॉस आहे, ऑन साइडला कॅच ड्रॉप. झेल मात्र त्या ठिकाणी सोडला जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षणाचा स्तर थोडासा ढासळलेला बघायला मिळते. पुनश्च एकदा केवळ एकच धाव. अद्वितीय गोलंदाजी. 5 चेंडूंमध्ये केवळ 4 धावा खर्च केलेल्या आहेत लारा सांबरे या गोलंदाजाने. सिद्धेश पाटील या षटकाचा शेवट गोड करेल का याकडे मात्र लक्ष वेधित झालंय. अत्यंत इकॉनॉमिकल असं हे षटक. सुपर बॉलिंग, लवली बॉलिंग, क्लासिकल गोलंदाजीचं पृथक्करण. षटक जर आपण पाहिले तर 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर केवळ 9 धावा या फलकावर. एसडीचे धन्यवाद. डिस्क चॉकी रोशन वायडा, अजय नोक्ती यांच्या देखील माध्यमातून सचिन टोकरे करिता खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. कारण आजचा दिवस त्याने गाजवून दाखवलाय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 विकेट्स, 5 विकेट हॉल. आणि प्रेसिडेंट प्रशांत शिवराम गोवार यांची सिग्नेचर 5 विकेट्स इन STMPL 2024 असं त्या चेंडूवर अंकित करण्यात आलं. आणि या नेहमीच प्रेरणेचा स्तोत्र. जर एखाद्या दिवशी चुकूनही सचिनच्या माध्यमातून खराब कामगिरी आपल्या संघासाठी झाली तर तो चेंडू मात्र त्याला ऊर्जा देत राहील, ताकद देत राहील की माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे, माझ्यामध्ये कौशल्य आहे. मी STMPL च्या 7व्या हंगामामध्ये इतकी सुरेख कामगिरी केली होती, मी पुनश्च एकदा उभा राहू शकतो इथे क्रिकेटच्या खेळामध्ये. येथे फटका फसलाय शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. झेल परिपूर्ण केला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण सागर भोवरे, ब्रँड ऑफ हालोली. गुड कॅच, फलंदाज बाद. माझे आईचे पालखीला, आईलो भंडारा उकळाला, माझे आईचे पालखीला. आईलो भंडारा उकळाला, माझे आईचे पालखीला, आईलो भंडारा उकळाला. धन्यवाद डिस्क जॉकी. फलंदाज लक्षात असू द्या, ज्यावेळेस न्यू बॅटर हा मात्र निदान रेषेच्या आतमध्ये येईल तेव्हा तुम्ही 30 यार्ड सर्कल सोडला तरी चालेल. हे रूल्स अँड रेग्युलेशन्स लक्षात असू द्या फलंदाजांकरिता. धावांची टोटल आहे फलकावर ते एकंदरीत पाहायला मिळते 9 या अंकावर. अत्यंत सुरेख अशी गोलंदाजी सुरू आहे आई गावदेवी टेंट संघाच्या माध्यमातून. ऋषिकेश पराट, ब्रँड ऑफ भोपोली, बॉलिंग ट्रॅकवर. साइडला सजवलेला फटका. क्षेत्ररक्षक दीपक बेलकर, ब्रँड ऑफ 10 पुढे सरसावला गेलाय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपण अनुभवू शकाल. आणि दुपारच्या या सत्रामध्ये रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये सूर्याची अतिनील किरणे जी थिरकतायत शगुन डेव्हलपरच्या ऐतिहासिक मैदानावर, जेथे गोलंदाजांचं निर्विवाद वर्चस्व आई गावदेवी टेंट संघाच्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय अप्सर पटेल सरांना मी विनंती करतोय, आपण कृपया करून
मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी। STMPL 2024 आपले सहर्ष स्वागत करू इच्छिते समवेत आदरणीय सन्माननीय भगवान साळुंके साहेब यांना देखील विनंती आहे आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी। STMPLच्या या 7व्या हंगामामध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत। खूपच छोटी टोटल मात्र या ठिकाणी बघायला मिळाले। षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे। न्यू बॅटर इन नवीन फलंदाज अविनाश राजू पवार। परंतु अविनाश पवार सांगितल्यानंतर खूप कमी लोकांना ठाऊक असेल, परंतु डिंग डॉंग असा उल्लेख जर केला तर पालघर जिल्ह्यामधील लहानातल्या लहान बाळाला देखील जे नाव ठाऊक आहे असा खेळाडू सद्यस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। ब्रँड ऑफ आलोली आदरणीय अप्सरभाई पटेल आपलं सहर्ष स्वागत। भगवानजी साळुंके आपलं देखील या मुख्य व्यासपीठावर सहर्ष स्वागत करीत आहोत। STMPLच्या माध्यमातून डिंग डॉंग ऑन स्ट्राइक पाहायला मिळतोय। सुपरस्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। संघाला आता आवश्यकता आहे ती डिंगडॉंगच्या बॅटमधून काही धावांची, कारण खूपच डळमळी सुरुवात आपल्याला अनुभवायला मिळालंय। सुपर बॉलिंग ऋषिकेश पराडच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये केवळ 4 धावा, तिसऱ्या षटकामधील आतापर्यंत अधिकृत स्वरूपातील चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 4 चेंडू फेकून झालेले आहेत आणि 4 चेंडूंमध्ये केवळ 1च धाव खर्च झालेले आहे। निर्विवाद वर्चस्व गोलंदाजांचं वाखाणण्याजोगी हृदय विजयक गोलंदाजी खऱ्या अर्थाने संघ मालकाचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल। जी संधी खेळाडूंना उपलब्ध करून दिली जाते त्या संधीचा या ठिकाणी फायदा उचललाय आई गावदेवी टेनिस संघाने। या सामन्यामध्ये आपल्या आनंदासमोर आकाश देखील ठेंगणं झालं असेल ते काही क्षणांसाठी, कारण खूप कमी वेळा अशा प्रकारे इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते। हे मैदान जर आपण पाहिलं शकून डेव्हलपरचं ज्या मैदानामध्ये कालच्या दिवसामध्ये आपण 104 धावा पाहिलेल्या आहेत 6 षटकांमध्ये, तो रेकॉर्ड आई एकविरा स्पोर्ट्स पोळे या संघाने परिपूर्ण करून दाखवला दिनेश सुतार अँड कंपनीच्या माध्यमातून। आणि त्याच मैदानामध्ये पंचदर्शकात वाईट बॉल आहे। या सामन्यामध्ये खूपच कमी टोटल बघायला मिळालंय। जणू काही नागमोडी वळण घेतलं होतं या आधीच्या चेंडूने। फलंदाज देखील पूर्णपणे संभ्रम अवस्थेमध्ये बघायला मिळालं। गुड बॉलिंग, चेंडूला लेग ब्रेक करण्याचं टेम्पटेशन आहे। गोलंदाज ऋषिकेश पराड खूप चांगलं व्हेरिएशन त्या ठिकाणी दर्शवित असताना पाहायला मिळतोय। अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ संपन्न होतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर केवळ 13 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत। पहिल्या षटकामध्ये 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील केवळ 4 धावा पाहायला मिळतात। आपण वळूयात स्वागत सन्मानाकडे। मी विनंती करतोय STMPLच्या या 7व्या हंगामाचे उपाध्यक्ष महोदय, व्हाईस प्रेसिडेंट, वीर एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय ईश्वरजी वसंत बरड, आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय अप्सरभाई पटेल यांचा शुभ सन्मान करायचा आहे। एक चांगलं व्यक्तिमत्व, क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व अप्सरभाई पटेल या मनोर विभागाच्या माध्यमातून आणि त्यांचा शुभ सन्मान मेगा स्क्रीनवर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण करीत आहोत। आदरणीय सन्माननीय ईश्वरजी बरड यांच्या शुभ हस्ते आगतम स्वागतम सुस्वागतम। विविधतेने नटलेला हा भारत देश आहे आणि अतिथी देवो भव ही भारतीयांची संस्कृती या ठिकाणी जोपासली जाते। ती मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकतायत। अप्सरभाई पटेल ब्रँड ऑफ मनोर आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। ईश्वरजी वसंत बरड यांच्या शुभ हस्ते यावेळेस मात्र आपण बघू शकाल अप्सरभाई पटेल यांचं स्वागत षटकाराने करतोय फलंदाज। व्हॉट अ ग्रेट शॉट, सुपर बॅटिंग मिस्टर सूर्यकांत याच्या बॅट मधून षटकार आलाय। सूर्यकुमार अशोक यादवची आठवण यावी, कारण मैदानाच्या आतमध्ये सूर्याच्या बॅटमधून षटकार आलाय। पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय सन्माननीय भगवानजी साळुंके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय STMPLच्या या 7व्या हंगामाचे विद्यमान खजिनदार महोदय आदरणीय हेमंत दादा गोवारी आणि भगवानजी साळुंके सरांचं स्वागत देखील षटकाराने आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये। मिस्टर सूर्यकांत ची बॅट मात्र या ठिकाणी तळपताना पाहायला मिळते। व्हॉट अ सुपर बॅटिंग, सेन्सेशनल बॅटिंग, ब्रँड ऑफ वांदिवली। सूर्यकांतच्या बॅट मधून 2 चेंडूंमध्ये 2 षटकार, जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे। पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह ऍक्शन मध्ये आपण बघू शकाल आदरणीय सन्माननीय भगवानजी साळुंके यांना मायेची उपदार शाल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे। STMPLचे खजिनदार
आदरणीय हेमंतजी गोवारे यांच्या शुभ हस्ते. वेलकम सर. आपल्या येण्याने या व्यासपीठाला 4 चांद लाभलेले आहेत. खऱ्या अर्थाने व्यासपीठाची शोभा बहरलेली आहे, शोभिवंत झालेली आहे, वृद्धिंगत झालेली आहे. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. (26 ऑन बोर्ड). 26 धावा फलकावर. पुनश्च एकदा गोलंदाज लारा सांबरे या आधीच्या षटकामध्ये अत्यंत इकॉनॉमिकल बघायला मिळाला होता. ओहो, प्ले अँड मिस. गुड डिलिव्हरी. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथा चेंडू डॉट स्वरूपामध्ये बघायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार जरूर झाले, परंतु तदनंतरच्या 2 चेंडूंवर पुनरागमन केलंय ते लारा सांबरे या गोलंदाजाने. मात्र कशा पद्धतीने सातत्य दाखवेल, कारण समोर अविनाश पवार सारखा फलंदाज आहे. आतापर्यंत शांत बघायला मिळालाय, परंतु किती वेळ शांत ठेवू शकाल या विस्फोटक फलंदाजाला लारा. फटका फसलेला आहे, चेंडू हवेमध्ये, आणि यावेळेस कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत स्वप्नील लहांगे. गुड कॅच ऑफ क्वालिटी. अविनाश पवार स्वस्तामध्ये बाद. कोण धन्यवाद चौकी. वेलकम बॅक. आदरणीय गौरव जाधव, कृपया करून आपण समालोचन कक्षेमध्ये मुकेश वांगड यांच्याशी संपर्क साधावा आपणास विनंती आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावर कृपेशजी केणी उपस्थित झालेले आहेत. आज आहे त्यांचा वाढदिवस आणि त्यांना आपण शुभेच्छा देणार आहोत. या षटकानंतर सुंदर फटका या ठिकाणी सजवला गेला इनसाइड आउटच्या स्वरूपामध्ये. चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार, 4 धावा आणि चौकाराच्या सहाय्याने माऊली संघ जाऊन पोहोचलाय फलकावर. 3-0, 30 या अंकावर. षटक जर आपण पाहिले अधिकृत स्वरूपामध्ये 1, 2, 3 आणि 4 षटकांचा खेळ ते संपन्न होतोय. 4 षटकांमध्ये झालेले आहेत 30 धावा. मेगा स्क्रीनवर या आपण कव्हर अप करूयात. आज वाढदिवस आहे तो कृपेश किणी, ब्रँड ऑफ बोट यांना आपण बघू शकाल मेगा स्क्रीनवर. मी विनंती करतोय प्रशांत दादा गोवारी, आपण गुलाब पुष्प देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी म्हटलं होतं की वाढदिवस हा इतका महत्वपूर्ण का मानला जातो, कारण वाढदिवस हा असा एकच दिवस आहे ज्या दिवशी बाळाच्या रडण्याने आई हसलेली असते, आणि म्हणूनच वाढदिवस हा अत्यंत महत्वपूर्ण दिवस गणला जातो. येणाऱ्या काळामध्ये कृपेशजी Happy birthday. This is your birthday song. धन्यवाद डिस्को चौकी. कृपेशजी आपल्या आयुष्यामध्ये हा दिवस वारंवार अनेक सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येत राहू दे. चांगलं आरोग्य घेऊन येत राहू दे ही नम्र विनंती. आणि ह्याच सदिच्छा मात्र आम्ही करीत आहोत त्या भगवंताच्या चरणी हे साकडं घालतोय. येणारा काळ आपणास रायगडाची भव्यता, शिवगडाची शौर्यता आणि शिवनेरीची श्रीमंती प्रदान करो, हेच आई जगदंबे शरणी आमचं मागणं आहे. वळूयात आपण सामन्याकडे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफच्या कक्षेवरून सूर्याच्या बॅट मधून चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6. What a super batting brand of वांदिवली. सूर्यकांतचा जलवा. संघ अडचणीमध्ये असताना काय फलंदाजी करतोय, जबरदस्त विस्फोटक. स्मॅश केलंय वाडीज लॉंगॉफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावतोय, चेंडूला उचलतोय आणि फेकतोय. तत्पूर्वी धाव फलक मात्र या ठिकाणी उंचावला गेलाय. प्रथम फलंदाजी करत असताना माऊली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 37 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. सूर्यकांत त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपण 3 षटकार पाहिलेले आहेत आणि वैयक्तिक स्वरूपामध्ये 21 या धावसंख्येवर सूर्यकांत फलंदाजी करतोय. वाडिश लॉन्ग ऑन मध्ये ओहो, यावेळेस मात्र 2 टांगों के बीच में से निकलती हुई गेंद लारा सांबरे यांना चकवा देऊन चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार. आडवा डोंगर त्यानुआईचा मंदिर.
धन्यवाद डिस्क जॉकी. क्षेत्ररक्षकांची साथ मात्र या ठिकाणी मिळालेली नाहीये. ड्रॉविंग मॅन कॅचेस स्टिक, बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला असतो तो क्षेत्ररक्षकांचा आधार. परंतु यावेळेस युनिटी स्ट्रेंथ हे दर्शवलं गेलं नाही. लारा सांबरे याच्या माध्यमातून धावांची टोटल जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्डवरती. एकंदरीत पाहायला मिळते प्रथम फलंदाजी करत असताना माऊली हा संघ जाऊन पोहोचलाय 42 या अंकावर. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर हे 5वं षटक जे प्रगती पथावर आहे. गोलंदाजी मार्कवर मिस्टर बाळा. यावेळेस सूर्यकांतच्या बॅटमधून हा फटका बॅटची एज घेऊन शॉर्ट थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी धाव फलक मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचलाय ते 43 धावा या फलकावरती पाहायला मिळते. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त मॅनेजमेंट राहिलाय. ऑल इज वेल. अत्यंत नेत्रलोचक, नेत्र सुखद, नयन मनोहरी, नजरेच्या कवाक्षामध्ये हृदयाच्या कप्प्यामध्ये साठवून ठेवावी अशी उच्च श्रेणीय स्पर्धा STMPL. सुपर मॅनेजमेंट, ऑल इज वेल, ब्रँडेड पालघर जिल्हा टेनिस क्रिकेटच्या क्षितिज वलयावर अधिराज्य करणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत शिवराम गोवारे आणि टीमच्या माध्यमातून STMPL 2024 सीझन 7 फलकावर 43 धावा याचे दिलेल्या आहेत. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. ऐकूयात एक छोटीशी धून वळूया सामन्याकडे. चला यानंतर जो सामना होणार आहे त्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार. ज्यावेळेस 6 षटकं फिनिश होतील, दोन्ही देखील संघांचे सुपरस्टार आयकॉन आपण यायचं आहे नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता. आजच्या दिवसामधील मॅच नंबर 4 शिवानी स्पोर्ट्स सावरे वर्सेस 11 स्टार वाकडी वसरोळी. 6 षटकांचा खेळ फिनिश झाल्यानंतर आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. वीर एंटरप्राइजेस टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. ईश्वरजी वसंत बरड यांच्या माध्यमातून जो सौजन्य करण्यात आला STMPLच्या या 7व्या हंगामासाठी. दानशूर असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. गोवाडे गावाच्या माध्यमातून गोवाडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच महोदय म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध सुविख्यात सर्वदूर पसरलेलं हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. आणि सरांच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स प्रायोजकत्वाच्या स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल. अपसाइडला दीपक बेलकर ब्रँड ऑफ 10 चेंडूला एकंदरीत खूप छान पद्धतीने स्टॉप करतोय. तत्पूर्वी धाव फलक मात्र हलकसं भरलं गेलंय आणि जाऊन पोहोचतंय ते 45 या अंकावर. सुपर क्रिकेट, सेन्सेशनल क्रिकेट या स्पर्धेची चर्चा आपल्याला बघायला मिळते. पालघर, वसई, डहाणू, तलासरी, वाडा, मोखाडा, जवार, विक्रमगड, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण, देश, मराठवाडा, विदर्भ आणि कालच्या दिवसामध्ये आपण कोलकाता वरून देखील या स्पर्धेकरिता विशेष कॉमेंट्स पाहिले होती. अशा पद्धतीने त्या स्पर्धेची चर्चा राहिली. बहुचर्चित, बहुप्रतीक्षित STMPL ब्रँडेड टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. ज्या स्पर्धेमध्ये तारे आहेत, ज्या स्पर्धेमध्ये सितारे आहेत, ज्या स्पर्धेमध्ये कमाल आहे, ज्या स्पर्धेमध्ये धमाल आहे, ज्या स्पर्धेमध्ये धडाका आहे, ज्या स्पर्धेमध्ये मनोरंजनाचा धूम धडाका आहे, अशी स्पर्धा आपण पाहू शकाल. STMPL 2024 धावांची टोटल आपल्याला पाहायला मिळते. प्रोग्रेस कार्डवर जाऊन पोहोचले ते एकंदरीत 49 या अंकावर. गोलंदाज मिस्टर स्वप्नील लहांगे ब्रँड ऑफ दुर्वेस. सुरुवात खराब झाली होती. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं केवळ 13 धावा आल्या होत्या. परंतु सूर्या बसवत याच्या खेळीने मात्र तारलंय आपल्या संघाला. ब्रँड ऑफ वांदिवली सुपर आउटस्टँडिंग पीस ऑफ बॅटिंग, दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण. यावेळेस मात्र शॉर्ट पुलचा फटका वाईड लॉंगॉनच्या कक्षेवरून डगआउट मधून येतोय. टाळ्यांचा गजर. मिळालेल्या संधीचं सोनं कसं करावं याचं एक फॉर एक्झाम्पल अजित पानेरा साखरे ब्रँडचा हा ब्रँडेड षटकार आपण पाहतोय. आणि षटकाराच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल 55 या अंकावर. शेवटचे 3 चेंडू अजूनही उर्वरित आहेत आणि साखरे गावचा ब्रँड जो मैदानामध्ये मात्र तळपलाय. षटकाराच्या सहाय्याने संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं कार्य 55 धावा फलकावर. चौथा चेंडू घेऊन स्वप्नील लहांगे. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. चेंडू निघून चाललाय हवेच्या लाटांवर स्वार होऊन. फटक्यामध्ये आहे विलक्षण वजन. धावा येत आहेत अर्धा डझन. अजित पानेरा ब्रँड ऑफ साखरे ऑन फायर.
धन्यवाद डिस्क जॉकी. पहिल्या 3 षटकामध्ये धावा आल्या होत्या 13, परंतु शेवटच्या 3 षटकांचा जर आपण विचार केला तर महागडी षटक बघायला मिळालेत. फलकावरती आतापर्यंत 61 धावा सजलेल्या आहेत. काय पुनरागमन केलंय माऊली या संघाने. स्ट्रॉंग कमबॅक. इट इज नेव्हर टू लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो आणि ती सुधारणा या ठिकाणी बघायला मिळते माऊली संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकात 5 धावा, दुसऱ्या षटकात 4 धावा, तिसऱ्या षटकात 4 धावा, परंतु चौथं षटक महागडं 17 धावांचं, 5व्या षटकामध्ये 13 धावा आणि 6वं षटक देखील आपल्याला महागडं बघायला मिळतं. आतापर्यंत 18 धावा या षटकामध्ये खर्च करण्यात आलेले आहेत स्वप्नील लहांगेच्या माध्यमातून. सुस्थितीमध्ये, मजबूत स्थितीमध्ये सन्मानजनक धावसंख्या उभारण्यामध्ये सुयश प्राप्त झालंय माऊली या संघाला. पंच दर्शवतायत नो बॉल. बॉलिंग क्रीज मध्ये बिघाड आहे. फ्रंट फूट जो चुकीच्या ठिकाणी लँड झाला आणि त्या कारणास्तव पंच मात्र जयेश मोरे ब्रँड ऑफ घिवली च्या गावामधून राकेश प्रभू पोलाड सारखा खेळाडू बिलॉंग करतो. अर्थातच सुप्रीमो चषकामधील प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून 4 व्हीलर ज्या खेळाडूने आपल्या नावावरती केली होती राकेश प्रभू ब्रँड ऑफ घिवली आणि त्याच गावातून बिलॉंग करणारा एकंदरीत पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत जयेश मोरे. पंच दर्शवतायत वाईड बॉल. वाईड बॉल करेक्शन या ठिकाणी केलं जात आहे आणि थर्ड अंपायर देखील रिफर आहे. अंपायर्स कॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. थर्ड अंपायरचा इशारा आहे वाईड बॉल. खराब चेंडू या ठिकाणी दर्शविला जातोय. चला खेळाडू वर्ग आपण कृपया करून स्पोर्ट्समॅन स्पिरिट दर्शवा. पंचांशी कुठल्याही प्रकारे आपण आर्ग्युमेंट करूच नका. आपण मोठी स्पर्धा खेळतायत. वाईड बॉल पंचांच्या संख्येत या ठिकाणी पोहोचले गेलेत आणि लेट टू लेट डिसिजन अपडेट केला जातोय तो जयेश मोरे यांच्या माध्यमातून. धावांची टोटल पाहायला मिळते फलकावर एकंदरीत जाऊन पोहोचले 62 या अंकावर. स्वप्नील लहांगे आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन यावेळेस पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑनच्या कक्षेवरून अजित पानेरावड. ग्रेट फिनिश. जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण. फलकावरती तब्बल 68 धावा. पहिल्या 18 चेंडूमध्ये धावा आल्या होत्या त्या केवळ आणि केवळ 13, परंतु शेवटच्या 18 चेंडूंचा विचार जर आपण केला तर तब्बल 55 धावा या खर्च करण्यात आलेल्या आहेत. सॉलिड कमबॅक. सुपर कमबॅक. विजयासाठी टार्गेट जर आपण पाहिलं तर रोशन जाधव आम्हाला सूचित करतायत तब्बल 69 धावांचं टार्गेट हे समोर ठेवण्यात आलंय. रिंकू सिंगची मात्र आठवण करून देतोय तो अजित पानेरा ब्रँड ऑफ साखरे. शेवटच्या षटकामधील शेवटच्या काही चेंडूंमध्ये मात्र 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि संघाला अत्यंत मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं कार्य त्याच्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅच नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरता दोन्ही देखील संघ आपण यायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. एका बाजूने आपण बघू शकाल 11 स्टार वाकडी वसरोळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवानी स्पोर्ट्स सावरे. ऐकूयात डिस्क जॉकीला. वळूया टॉस बॉक्स कडे. नाम आडवाड वगैरे त्या दुआईचा मंदिर. आडवाड वगैरे त्या दुआईचा मंदिर. आडवाड वगैरे त्या दुआईचा मंदिर. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर. माहेर नाम आडवाड वगैरे त्या दुआईचा मंदिर.
धन्यवाद डिस्क जॉकी, आपले मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. STMPL 2024 आपण पाहतोय. तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर एक अत्यंत मोठी आणि महाकाय स्पर्धा जी रंगते चौथ्या दिवसामध्ये. विजयासाठी टार्गेट जर आपण पाहिलं तर 69 धावांचं लक्ष्य हे सेट करण्यात आलेलं आहे. मुख्य व्यासपीठावर ईश्वरजी हाडळ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सावरकंड येथून बिलॉंग करणार आहे व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने वन मॅन शो, वन मॅन आर्मी. जबरदस्त ही पिच बनवण्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस ज्या व्यक्तीने केलेला आहे असे ईश्वरजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावर. खूप सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून. मी नेहमीच उल्लेख करतो की संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा आपल्या मातोश्री आपल्याला खमंग जेवण देत असतात तेव्हा ते जेवण आपण अगदी काही सेकंदामध्ये प्राशन करतो, परंतु ते जेवण बनवण्यासाठी माऊलीने जी मेहनत घेतलेली असते ती खूप कमी जणांच्या लक्षात येते. आणि अगदी तशाच पद्धतीने हे मैदान खूप सुंदर दिसते, पिच खूप सुंदर दिसते, परंतु हे पिच बनवण्यासाठी ईश्वरजी हाडळ यांनी केलेली मेहनत ही खरोखरच लक्षात घेण्यासारखी आहे. ब्रँड ऑफ सावरकण अत्यंत सुंदर पिच या ठिकाणी क्रिएट करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल ईश्वरजी हाडळ यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. ऋषिकेश पराडने जर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार परिपूर्ण केले तर मुकेश वांगड ब्रँड ऑफ मनोर पाटील पाडा यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. लक्षात असू द्या, 3 चेंडूंमध्ये जर 3 षटकार येत आहेत तर हे पारितोषिक आपल्याला बघायला मिळेल. मुकेश वांगड यांच्या माध्यमातून सामन्याला होते सुरुवात. चला टॉस बॉक्स मध्ये या 11 स्टार वाकडी बसरोळी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रतिस्पर्धी संघाचा सुपरस्टार आयकॉन अर्थातच शिवानी स्पोर्ट्स सावरे. मी विनंती करेन नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय कृपेश किणी बड्डे बॉय आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करायचा आहे. संतोष भुयाळ यांच्या माध्यमातून आपण बघू शकाल अजित पानेराचं खूप सारं कौतुक. एक फटका, चांगली सुरुवात. पंच दर्शवत आहेत विरलजी नायर सर यांचा इशारा आहे तो षटकार. लारा सांबरे ब्रँड ऑफ औंडाणी याच्या बॅट मधून पहिल्याच चेंडूवर षटकार सजवला गेलाय. आदरणीय संजय उडूसर यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचं कौतुक करण्यात आलेलं आहे. अप्रतिम आयोजन आणि नियोजन. येणाऱ्या काळामध्ये देखील ईश्वराच्या कृपेने ही स्पर्धा निरंतर वाटचाल करत राहो अशा अत्यंत दर्जेदार शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. त्यांच्या शुभेच्छांचा करतोय आम्ही स्वीकार STMPLच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती आपण षटकार पाहिला, त्यानंतर एक डॉट डिलिव्हरी येते. गोलंदाज योगेश किणी ब्रँड ऑफ बोट. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. चला या शिवानी स्पोर्ट्स सावरे वर्सेस 11 स्टार वाकडी बसरोली अशा दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅच. बड्डे बॉय कृपेश किणी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही देखील संघांमध्ये मेगा स्क्रीनवर बड्डे बॉयला कव्हर अप केलं जाईल. अनुरागजी चव्हाण यांच्या माध्यमातून आपण बघू शकाल आणि कृपेशजी किणी यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसामधील चौथ्या सामन्याच्या नाणेफेकीचा कौल केला जातोय. शिवानी स्पोर्ट्स सावरे वर्सेस 11 स्टार्स वाकडी बसरोळी असे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला बघायला मिळतील. शिवानी स्पोर्ट्स सावरे या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल अगदी काहीच क्षणांमध्ये. खूप खूप धन्यवाद कृपेशजी की आपण या पुनश्च एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजित होऊन स्पर्धेचा आनंद आपण घ्यायचा आहे. योगेश आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन 69 धावांचं लक्ष्य हे समोर आहे. यावेळेस मात्र आपण बघू शकाल लोअर फुट स्वरूपातील चेंडूला सुंदर पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये लारा सांबरे औंडाणी ब्रँडचा हा ब्रँडेड चौकार 4. धावांची टोटल फलकावर आपल्याला पाहायला मिळते ते एकंदरीत 12 या अंकावर 12 रन्स स्कोर कार्डवर पहिल्या षटकाचा खेळ येथे फिनिश होतोय. रोहित सुरेश मरले आपल्याला पाहायला मिळत आहेत मुख्य व्यासपीठावर. आज संपूर्ण पिळावल आहे. मुकेशजी वांगड देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत प्रदीप पुंजारी उपस्थित आहेत. तसेच अनिल टुकले ब्रँड ऑफ औंडाणी यांना देखील आपण बघू शकाल मुख्य व्यासपीठावर. आज सर्व मित्रांची पिळावळ
जी आपण बघू शकाल. तसेच या स्पर्धेचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रशांतजी गोवारी आणि ईश्वरजी बरड, तसेच ब्रँड ऑफ भोपोली ऋषी तरे याला देखील आपण पाहू शकाल. आमच्या मुख्य व्यासपीठावर सध्या विराजित आहेत. 3 चेंडूंमध्ये जर 3 षटकार आले तर 500 कॅश प्राइज. पंचांनी या ठिकाणी थर्ड अंपायर रिफर केलेला आहे तो विमर करिता. चला या थर्ड अंपायर आपण निरीक्षण आणि परीक्षण करायचं आहे. गजाननजी हिरेकर साहेब विमर करिता थर्ड अंपायर रिफर करण्यात आला. डिसिजन पेंडिंग आहे. ऋषिकेश पराड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मित्र प्रेम मात्र या ठिकाणी व्यक्त करण्यात आले ते मुकेश वांगड यांच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी असा पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी पोहोचला जातो. योग्य चेंडू घोषित करण्यात आलेला आहे. सुरेख सुंदर आणि अद्वितीय स्वरूपामध्ये गोलंदाजीचं पृथक्करण. काय पुनरागमन केलं माऊली या संघाने. क्रिकेटचा खेळ जो कमबॅक साठीच ओळखला जातो असे कितीतरी खेळाडू आपण पाहिले असतील. सूर्यकुमार अशोक यादव उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी या प्रादेशिक विभागातील गाझीपूर जिल्ह्यातील हातवडा गावचा सुपुत्र, ज्याने 10 वर्ष संघर्ष केला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळण्यासाठी, परंतु अंततः 3 मार्च 2021 मध्ये त्याला पहिला कॉल आला आणि जोफ्रा आर्चरच्या विरोधात षटकार खेचून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. अगदी तशाच रीतीने माऊली संघ जो पहिल्या 3 षटकांमध्ये केवळ 13 धावा करण्यामध्ये यशस्वी झाला होता, परंतु तदनंतर त्यांनी कमबॅक केलं. ते शेवटच्या 18 चेंडूंमध्ये 55 धावा कुठून काढल्या आणि या सामन्यामध्ये 69 धावांचं कडवं आव्हान जे प्रेझेंट केलंय आई गावदेवी टेनिस संघासमोर. आणि म्हणूनच संयम, पेशन्स हे प्रत्येक खेळाडूकडे असायला हवेत. धावांची टोटल आपल्याला पाहायला मिळते फलकावर ती 17 या अंकावर 17 रन्स. सध्या ICC क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर सूर्यकुमार अशोक यादव T20 क्रिकेटच्या फॉर्मॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय, कारण त्याने ठेवला होता तो संयम, जबरदस्त वज्र निर्धार त्याचा अनुभवाला मिळाला. आणि माऊली संघ देखील त्याच पद्धतीने खेळला या सामन्यामध्ये. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका आहे. लारा सांबरेच्या बॅट मधून रचनात्मक सकारात्मक चौकार 4. धन्यवाद. टीचे अष्टपैलू खेळाडू अजित पानेरा याला आपण बघू शकाल. बॉलिंग ट्रॅकवर खूप सुंदर फलंदाजी त्याने केली. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि त्या 3 षटकारांच्या बळावर या सामन्यामध्ये सन्मानपूर्वक लढता येतो. हो पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सुंदर पद्धतीने योगेश किणी ब्रँड ऑफ बोट यांचं क्षेत्ररक्षण. लारा सांबरेच्या खेळीला पूर्णविराम. गॉन. धन्यवाद. डिस्क जॉकी जास्त वेळ घेऊ नका, स्पीड अप करायचं आहे थोडंसं खेळाला. डोंट वेस्ट द टाइम प्लीज. वेळेचा अपव्यय न करता, वेळेची दिरंगाई न करता न्यू बॅटर आपण लगेचच सज्ज व्हायचं आहे ते मुख्य खेळ पट्टीवर. धावांची टोटल आपल्याला पाहायला मिळते ठप्प अवस्थेमध्ये 21-21 या अंकावर. नितेश ऑन स्ट्राईक. यावेळेस एस्टेनच्या मागे झेल परिपूर्ण केला जातोय. सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल अविनाश राजू पवार यांचं यष्टी रक्षण. अत्यंत महत्वपूर्ण फलंदाज नितेश पोनर ब्रँड ऑफ मेंढवण यावेळेस मात्र स्वस्तामध्ये बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय. कोण
आपल्या एकविरा आईचं गाणं आहे. चल वाजव. धन्यवाद डिस्क जॉकी. वेलकम बॅक. न्यू बॅटर इन होतोय दीपक बेलकर ब्रँड ऑफ 10 आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन हॅट्रिक आहे अजित पानेरा. फलंदाजीमध्ये खूपच सुंदर आणि अद्वितीय असं योगदान त्याच्या बॅट मधून बघायला मिळालं आणि गोलंदाजीमध्ये देखील तितकंच चांगलं योगदान या ठिकाणी देत असताना पाहायला मिळतोय. ऑन हॅट्रिक 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाजांना त्याने बाद केलंय आणि या हॅट्रिक परिपूर्ण करण्याकरिता जबरदस्त सापळा रचला जातोय अविनाश राजू पवार यांच्या माध्यमातून. डाव्या हाताच्या फलंदाजासाठी एक शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग असे 2 क्षेत्ररक्षक आणि ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन. यावेळेस मात्र आपण बघू शकाल सुंदर पद्धतीने वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू सरळ निघून जातोय. दीपक बेलकर ब्रँडचा ब्रँडेड चौकार 4 आणि चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले फलकावर. 25 या अंकावर धावांची टोटल पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ हा अधिकृत स्वरूपामध्ये संपन्न होतोय. येणारे चेंडू शिल्लक आहे 24 आणि 24 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून देखील 44 धावांचं टार्गेट आईगाव देवी 10 या संघासमोर. धन्यवाद डिस्क जॉकी. खूप चांगली कॉमेंट्स या ठिकाणी पाहायला मिळते. आदरणीय वसीमजी सय्यद ब्रँड ऑफ मनोर दानशूर व्यक्तिमत्व आणि ते लिहित आहेत ग्रेट पर्सनॅलिटी प्रशांत अँड हेमंत. दे बिलीव्ह इन डुईंग द राईट थिंग्स. दॅट्स इज देअर कॅरेक्टर अँड पर्सनॅलिटी. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर STMPL सीझन 7 2024. थँक्यू सो मच वसीमजी सय्यद. आपल्या शुभेच्छांचा आणि कौतुकाचा मनापासून स्वीकार. यावेळेस मात्र ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. सुपर्ब अँड सेन्सेशनल बॅटिंग बाय ऋषिकेश पराड ब्रँड ऑफ भोपोली आणि 3 चेंडूंमध्ये जर 3 षटकार आले तर मुकेश वांगड यांच्याकडून 500 रुपीजचं कॅश प्राइज ऋषिकेश पराड या खेळाडूकरिता आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. रोहित वनगायचा पुढील चेंडू साइडला सजवला गेला. दुसऱ्या धावेसाठी वाल आहे. अविनाश पवार 1 हँडेडली चेंडूला पिक करण्याचं टेम्पटेशन नव्हतं परंतु चेंडू हातामध्ये विसावू शकलेला नाहीये. खूप छान पद्धतीने हा सामना सुरू आहे. 69 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना खास करून ऋषिकेश पराड याला मात्र थांबून खेळावं लागेल. फलंदाजामध्ये क्षमता खूप आहे परंतु यंदाच्या हंगामामध्ये बॅट तितकीशी बोललेली नाहीये. जो लौकिक या खेळाडूचा राहिलाय त्या पद्धतीने खेळ आपण पाहिलेला नाहीये. ऑन साइडला हा फटका मात्र पाहायला मिळतोय. सूर्यकांत त्या ठिकाणी पुढे सरसवलाय ब्रँड ऑफ वांदिवली. सूर्या बसवत खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ते एकंदरीत पाहायला मिळते 34 या अंकावर. सुंदर अशा वातावरणामध्ये अत्यंत उच्च श्रेणीय चक्षुविहंगम स्पर्धा STMPL चा हा 7वा हंगाम तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर रंगत असताना पाहायला मिळतोय. सलग 4थ्या दिवसामध्ये गोलंदाज मिस्टर रोहित वनगा ब्रँड ऑफ तामसई बॉलिंग ट्रॅकवर. एक चांगला आणि दर्जेदार गोलंदाज स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये जो प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता. अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी, अत्यंत चांगला स्पेल त्याने हाताळला होता आणि तोच खेळाडू तामसई या गावातून बिलॉंग करत असताना सद्यस्थितीमध्ये माऊली या संघाकडून महत्वपूर्ण षटक हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज दीपक बेलकर ब्रँड ऑफ 10 ऑन स्ट्राइक. फुलटॉस आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक योगेश
धन्यवाद डीजे. न्यू बॅटर इन मिस्टर रोहन किन्नी ब्रँड ऑफ गुंदावे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला हा खेळाडू. चांगली ॲबिलिटी आहे मोठे फटके खेळण्यामध्ये. मी बऱ्याचदा पाहिलंय, खास करून जिल्हा परिषद प्रीमियर लीग च्या गतवर्षीच्या हंगामामध्ये अत्यंत सुंदर फलंदाजी केली होती रोहन या फलंदाजाने. स्मॅश केलं एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. अगदी आल्या आल्या पहिल्या चेंडूला खूप सुंदर पद्धतीने सजवलं, परंतु काय क्षेत्ररक्षण आहे. अजित पानेरा ब्रँड ऑफ साखरे अद्वितीय. हा 3 डायमेन्शन प्लेअर आहे. साखरे गावातून बिलॉंग करत असताना एक अत्यंत दर्जेदार खेळाडू. खूप चांगली फलंदाजी देखील करतो, तितकंच चांगली गोलंदाजी देखील आणि तितकंच बहारदार क्षेत्ररक्षण देखील करतो. आणि त्यालाच म्हटलं जातं 3 डायमेन्शन. ज्या पद्धतीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण हार्दिक हिमांशू पांड्याला पाहतो, अगदी तशा रीतीचा खेळाडू. तुलना आपण करत नाहीयेत, परंतु आठवण जरूर करून देतोय. आणि तिन्ही डायमेन्शन मध्ये खूप चांगल्या रीतीने बसतोय. फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो. इथे लाऊड अपील आहे अविनाश राजू पवार यांच्या माध्यमातून. थर्ड अंपायर रिफर करण्यात आलेला आहे. या पंच आपण यायचा आहे गजानन हिरेकर. आपण निरीक्षण आणि परीक्षण करायचं आहे. डिसिजन इज पेंडिंग. धन्यवाद डिस्क डिझेस. यस पंच, सॉफ्ट डिसिजन आउट आहे ना. ओके. थर्ड अंपायरचा डिसिजन या ठिकाणी पोहोचला गेलाय. नॉट आउट करार, नाबाद करार या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे. धावांची टोटल प्रोग्रेस कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. ठप्प अवस्थेमध्ये ॲक्युरेट 36-36 या अंकावर. अत्यंत दर्जेदार क्रिकेटचा आस्वाद आपण या स्पर्धेच्या माध्यमातून घेऊ शकतायत. सामन्याचं समीकरण 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 33 धावांची निकड ही समोर पाहायला मिळते. 18 चेंडू 33 धावा अशा स्वरूपामध्ये सामन्याचं इक्वेशन येऊन पोहोचलंय. मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खूप सुंदर प्रदर्शन. अजित पानेरा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. पुनश्च एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. प्रतिषटक 11 धावांची जी एकंदरीत सरासरी गाठावी लागेल. रिक्वायर्ड रन रेट 11च्या घरामध्ये आहे. लॉफ्ट केलाय ऑन साइडला. ऋषिकेश पराड ब्रँड ऑफ भोपोलीच्या बॅट मधून चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. सुपर बॅटिंग. आता 17 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण क्रिएट झालंय. व्हॉट अ ग्रेट शॉट. सुरुवातीच्या काळामध्ये आपण शाहिद आफ्रिदीला पाहिलं होतं. 351 षटकार खेचून विश्व विक्रमादित्य ठरला तो वन डे क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक षटकार खेचणारा खेळाडू. आणि यावेळेस आपण बघू शकाल ऋषिकेश पराड ज्याची बॅट आतापर्यंत शांत बघायला मिळाली होती, परंतु या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी करून दाखवलंय. गुडलेन स्पॉट वरून चेंडू पिच होऊन जातो यष्टी रक्षकाच्या उंजळीमध्ये. डॉट डिलिव्हरी. सामना पूर्णपणे बॅलन्सिंग आहे. जर जिंकायचं असेल तर ऋषिकेश पराडची विकेट खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण हा फलंदाज आता सेट झालाय तो मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला घेऊन जाऊन मात्र शफल झाला होता पूर्णपणे बॅक साईडला. आणि तदनंतर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फटका सजवला गेलाय सूर्या बसवत याच्या माध्यमातून. जोपर्यंत चेंडूला उचललं जाईल, फेकलं जाईल, तत्पूर्वी धावफलक मात्र वधारलं गेलाय. ते पोहोचलं जाते प्रोग्रेस कार्डवर 44-44 या अंकावर. 25 धावा दूर आहेत विजयापासून. सेन्सेशनल सामना, खळबळजनक सामना. दोन्ही देखील संघांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र वाईड लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये मी आधीच उल्लेख केला होता की या सामन्यामध्ये ऋषी पराड जर थांबला तर पूर्णपणे मेरिटवर येऊन खेळू शकतोय, कारण बऱ्याचशा सामन्यांनंतर त्याची बॅट बोलू लागलंय, तळपू लागलंय आणि अत्यंत जबाबदार खेळी स्टार आयकॉन खेळाडू कसा असावा याचं फॉर एक्झाम्पल मात्र प्रेझेंट करत असताना पाहायला मिळतोय. फलकावर 48-48 धावा. वेस्पुनचेक डाऊन साइडला स्मॅश केलाय. 1 बाउन्स. सूर्या बसवत याच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार. सुपर बॅटिंग ऋषिकेश पराड. धन्यवाद डिस्क जॉकी. या वेळेला आपण बघू शकाल महागड्या स्वरूपात गोलंदाजीचं पृथक्करण. लोअर फुल टॉस ऑन साइडला.
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले. आपण बघू शकाल सुंदर क्षेत्ररक्षण मिस्टर रोहित वनगा ब्रँड ऑफ तामसई या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तत्पूर्वी धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर अधिकृत स्वरूपामध्ये 4 षटकांचा खेळ हा फिनिश होतोय आणि 53 धावा या फलकावर सजलेल्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी 16 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. 12 गेंदे शेष, 16 रनों की जरूरत. ऋषिकेश पराडच्या बॅटमधून किती धावा आल्या असतील असा प्रश्न जर उपस्थित झाला तर या ठिकाणी दर्शवतात रोशन जाधव 18 चेंडूंमध्ये 28 धावांचे अत्यंत जबाबदार इनिंग त्याच्या बॅटमधून आलेले आहे. रिस्पॉन्सिबिलिटी त्याने आपल्या अंगा खांद्यांवरती घेऊन या सामन्यामध्ये खेळलेला आहे. आयकॉन खेळाडू म्हणून माझी प्रत्येक वर्षामध्ये का निवड केली जाते ते आता कुठेतरी दर्शवून देत असताना बघायला मिळालाय. पहिला सामना आहे फलंदाजीच्या माध्यमातून जो ऋषी गाजवतोय. यावेळेस मात्र स्मॅश केलाय वाईड डिश लॉंगॉनच्या कक्षेवरून. भोपोलीचा ब्रँड या सामन्यामध्ये मात्र झळालाय. वैयक्तिक 34 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. संघाला अत्यंत मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलंय. सुस्थितीमध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये जबरदस्त माइंड सेटने फलंदाजी बघायला मिळालंय ऋषिकेश पराडच्या माध्यमातून. सुपर बॅटिंग. $59 ऑन बोर्ड. 59 धावा फलकावर. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. प्ले अँड मिसच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर विजयासाठी केवळ इथून 10 धावांचं टार्गेट हे समोर आहे. 34 धावांची अत्यंत आकर्षक इनिंग ऋषी पराडच्या बॅटमधून. यावेळेस आणखीन एक निर्धाव आलाय. इथे www.com ची आवश्यकता आहे. फक्त निर्धाव नाही तर काही विकेट्स देखील अर्जित करावे लागतील. रोहित वनगा ब्रँड ऑफ तामसई या गोलंदाजाला, खास करून ऋषी पराड, कारण हा खेळाडू हा सामना पूर्णपणे खेचून नेऊ शकतोय. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक लागोपाठ पाठोपाठ षटकारानंतर 3 चेंडू डॉट आलेले आहेत. टप्प्याला थोडंसं मागे खेचलं. हाफ व्हॉली स्वरूपामध्ये चेंडूची पिचिंग पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने टॉस होतोय. चेंडू पडल्यानंतर चांगली साथ मिळते ती खेळपट्टीची. अचूक टप्प्यावर भेदक मारा. यावेळेस मात्र शॉर्ट पुलचा फटका आहे ऋषिकेश पराडच्या बॅटमधून. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6. धन्यवाद डिस्क जॉकी. विजयासाठी केवळ 4 धावांची आवश्यकता. 40 धावांची झंझावती खेळी सुपरस्टार आयकॉन खेळाडू अर्थातच ऋषिकेश पराड याच्या बॅटमधून. इंटू द गॅप मध्ये चेंडूला पुश केलाय. दण 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 करत चेंडू निघून चाललाय. विजयावर शिक्कामोर्तब. कॉंग्रॅच्युलेशन्स आईगाव देवी 10. 44 धावा. नाबाद जिंदाबाद. ब्रँड ऑफ भोपोली विक्रमगड तालुक्यातील सुपरस्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मेगा स्क्रीनवर. ऋषिकेश पराड. ग्रेट नॉक. मॅच विनिंग नॉक. येस, आय एम अ चॅम्पियन प्लेयर. आय एम अ गुड प्लेयर. आय एम अ मॅच विनर. आय एम गेम चेंजर हे दर्शवित असताना पाहायला मिळतोय ऋषिकेश पराड. 44 धावांची झुंजार खेळी. 2 गुणांची कमाई पाहायला मिळते. चला दोन्ही देखील संघ आपण हस्तांदोलन करून घ्यावं. म्हणतात ना की आयुष्यात तुमच्या विरोधामध्ये लाखो करोडो लोक जरी असली तरी देखील विजयी तेच होतात ज्यांच्या रक्तामध्ये ध्येयाला गाठण्याची धमक असते आणि ती धमक मात्र या ठिकाणी अनुभवायला मिळाली.